चातुर्मास चालू झाला म्हणजे सगळ्यांना वेध लागतात ते श्रावणाचे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्व हे वेगवेगळे आहे. मात्र यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार असे मानले जाते. श्रावण हा शिवपूजनासाठी सर्वात महत्वाचा मानला जातो. श्रावणी सोमवाराला एवढे महत्व का आहे हे आता आपण जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या महेंद्र सावंत गाथा महाराष्ट्राची या आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपणा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर श्रावण हा निसर्गरम्य वातावरणासाठी देखील ओळखला जातो. या वर्षी श्रावण 25 जुलै 2025 रोजी सुरू होईल तर 23 ऑगस्ट 2025 या रोजी संपेल. श्रावण महिना हा महादेवाचा प्रिय आहे. श्रावणामध्ये महादेवाची पूजा मनापासून केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. विशेषतः श्रावणी सोमवाराचे व्रत केल्याने तात्काळ फळ मिळते असेही म्हणतात. श्रावण महिना हा महादेवाला एवढा प्रिय का आहे आणि श्रावणी सोमवाराला एवढे महत्व का? असे सांगितले जाते की याच महिन्यात माता पार्वती यांनी भगवान शिव यांना प्राप्त करण्यासाठी व्रत केले होते. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते, तसेच आर्थिक समस्याही दूर होतात. तर श्रावणी सोमवाराची पूजा कशी करावी? श्रावणी सोमवारी उपवास धरावा, त्यानंतर शिवलिंगावर जल अभिषेक करावा, नंतर रुद्राभिषेक करून महादेवांचे ध्यान करावे, त्यानंतर बेलपत्र वाहून महादेवांना शिवमुठ वाहावी. तर श्रावण सोमवारातील प्रत्येक सोमवारी वाहिल्या जाणाऱ्या शिवमुठेचंही वेगळं महत्व आहे. असं म्हणतात की शिवमुठ वाहिल्याने महादेव प्रसन्न होतात, परिवारातील सर्वांचे स्वास्थ्य निरोगी राहते, जीवन समृद्ध होते आणि सुखशांती लाभते. तर प्रत्येक सोमवारी कोणती शिवमुठ व्हावी हे जाणून घेऊया. पहिल्या सोमवारी तांदूळ, तर दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जवस व्हावे. तर श्रावणामध्ये जर 5 सोमवार पडत असतील तर 5व्या सोमवारी सातू वाहतात. तर शिवमुठ वाहिल्यानंतर नैवेद्य दाखवावा आणि आरती करावी. तर नैवेद्यामध्ये महादेवाला चुरम्याचा नैवेद्य हा प्रिय आहे, तर तुम्ही तोही दाखवू शकता. श्रावणी सोमवारातील केल्या जाणाऱ्या पूजेत जल अभिषेक आणि रुद्र अभिषेक यांना जास्त महत्व आहे. परंतु हेच केल्याने महादेव प्रसन्न होतात का? तर असे काहीही नाहीये. साध्या निर्मळ मनाने जर आपण बेलाचे पान जरी महादेवांना वाहिले तर ते त्यांना प्रिय असते. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच तुम्हाला माहितीच आहे 12 ज्योतिर्लिंग आहेत, तर त्यापैकी तुम्ही कोणत्या कोणत्या ज्योतिर्लिंगांना गेले आहेत हे कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.